नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आला मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, जी सोलापूर अंतर्गत भरती निघालेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती 2025 इथं वॅकन्सी निघालेली आहे. यामध्ये जे आपले पद जे असणार आहे मित्रांनो, चतुर्थ श्रेणी संवर्गातील गटमध्ये इथं भरती असणार आहे. त्यामध्ये आपले पद असणार शिपाईसाठी वॅकन्सी असणार आहे, माळीसाठी वॅकन्सी असणार आहे, अंधार खोली परिसरासाठी तर वॅकन्सी असणार आहे. या तिघा पदांना मिळून फक्त 20 पदांसाठी तर भरती निघालेली आहे, जी की आपल्याला असणार आहे सोलापूरमध्ये नोकरी ठिकाणासाठी शैक्षणिक पात्रता असणार 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, Instagram आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून निघालेली आहे. सत्यमेव जयते दिलेली आहे, जे की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय भरती निघालेली आहे मुंबईकडून. संचालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबईकडून इथं वॅकन्सी असणार आहे. डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूरकडून. ओके. चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट संवर्गातील पद भरती असणार 2025 साठी माहिती पुस्तक याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. जी की इथं दिलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून असणार आहे. ओके. अधिष्ठा यांचे कार्यालय डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूरकडून. जिल्हा न्यायालयांच्या समोर रंगभवन सिव्हिल चौक सोलापूरकडून. ओके. तिथं दोन मोबाईल नंबर पण दिलेला आहे, म्हणजे लँडलाईन नंबर, ईमेल ॲड्रेस आणि संकेतस्थळाची वेबसाईट दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये तुम्ही त्या क्लिक करून जाऊ शकता. आता गट चतुर्थ श्रेणी संवर्ग ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षा 2025 सरळ सेवा भरती परीक्षेचे संदर्भात महत्त्वाच्या दिनांक व वेळापत्रक दिलेले आहे. याच्यामध्ये तपशील दिलेला आहे, जे की दिनांक दिलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक दिलेला आहे, जे की 23/10/2025 पासून आपले अर्ज चालू झालेले आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक असणार आहे 20/11/2025 पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे, अंतिम मुदत 20/11/2025 पर्यंत. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक, जे की तुम्हाला परीक्षा 7 दिवसाआधी मिळून जाईल. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संकेतस्थळ वेबसाईट दिलेली आहे. ओके. आणि बाकी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. परीक्षेबद्दल केंद्र वगैरे तुम्हाला आपल्या 7 दिवसाच्या आपल्याला आपलं जे हॉल तिकीट असतं, त्याच्यावर आपल्या संपूर्ण माहिती भेटून जाते. ईमेल ॲड्रेसवर आपली कळवण्यात येतं. आता परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्डच असणारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून, प्रत्येक सत्रामध्ये प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून, एकाच दिवशी एकापेक्षा जास्त जास्त सत्रामध्ये परीक्षा आयोजित केल्या गेल्यास किंवा अनेक दिवशी परीक्षा आयोजित केल्यास सर्व संवर्गातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्यांची कठीणता तपासण्याची घेऊन त्यांचे समीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करून गुणांकांचे निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व विद्यार्थ्यांना याबाबत बंधनकारक राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. नॉर्मलायझेशनमध्ये तुम्ही तलाठी भरतीचं माहिती ऐकलंच असेल, माहिती असेल. त्याचं कसं असतं, त्याचा पहिला पेपर झाला, त्याचा इथं फायदा होतो आणि ज्याचा कधी लेट पेपर होतो त्याचं नुसतं नुकसान होत असतं. असं इथं नॉर्मलायझेशन असतं. ओके. आता त्याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, की महाराष्ट्र शासनाच्या शासकीय वैद्यकीय शासकीय वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या संचालयातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ डॉक्टर वैश्य पायल स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या संस्थेतील चतुर्थ श्रेणी वर्गातील गट रिक्त पदे असलेली पदांचे सरळ सेवेतील भरती प्रक्रियेकरिता सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेले आहे, ज्यामधून आपल्याला 21 नोव्हेंबर 2022 जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत माननीय जिल्हा अधिकारी अध्यक्ष जिल्हा निवड समिती सोलापूर यांच्या अधिपत्याखालील समितीमध्ये मंजूर करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सन 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय सोलापूर येथील चतुर्थ श्रेणी संवर्गातील गट अनुसूयातील खुल्या प्रवर्गातील संवर्गातील आरक्षण तसेच समांतर आरक्षणानुसार विविध रिक्त असलेली पदे सरळ सेवे भरती भरण्याकरिता जिल्हा निवड समितीस प्रदान केलेले अधिकारानुसार मंजूर प्रदान करण्यात आलेले आहे. आता चतुर्थ श्रेणी संवर्गातील गट पदाकरिता इथं दिलेले आहे आपल्याला प्रक्रिये दरम्यान इथं पदसंख्यामध्ये आपल्याला दिलेले आहे, बदल होऊ शकतो. अधिकाऱ्याचा जो अधिकार आहे निवड समितीकडे आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे तर डॉक्टर संजय प्रभू फुलारी सदस्य सचिव वगैरे दिलेले याचे नाव. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेल्या अनुक्रमांकाची सूची दिल्या शीर्ष दिलेल्या आहे. प्रस्तावना, परिचय, व्याख्या, पात्रता, पदसंख्यांचे आरक्षण, तरतुदी, खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षण, जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी, वयोमर्यादा, सर्व सर्व सर
स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक, त्यानंतर उमेदवार समान गुण मिळाल्यास काय करावे, कार्यवाही, नियम सूचीतील कार्यवाही, उमेदवारांची संख्या, अशा दिलेली निवड सूची, कालमर्यादा, पदभरती प्रक्रियेची अंमलबजावणी, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, आचरणशिस्त, अपील समिती, परीक्षा केंद्रावरील तक्रार निवारण समिती, परीक्षा गैरप्रकरणी कारवाई करणारी, नियुक्ती, प्रमाणपत्रे, परिशिष्ट ए, गट ड चतुर्थ श्रेणी, संवर्ग रिक्त पदांचे तपशील, गट ड चतुर्थ श्रेणी संवर्ग पद हे निहान भरती, नियम, प्रवेश, आवश्यक शैक्षणिक अर्हता, त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची संबंधित मार्गदर्शन सूचना, संवैधानिक आरक्षण सूचना, त्यानंतर दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे, वैद्यकीय स्वास्थ्य दिलेलं आहे, फिटनेस प्रमाणपत्र, ओके. त्यानंतर याची माहिती वगैरे दिलेली आहे, टी माहिती तुम्ही दिलेली आहे स्टेप बाय स्टेप, ओके. जी की तुम्हाला आपण खाली जाणून घेऊ स्टेप बाय स्टेप, ओके. जे इम्पॉर्टंट तेच मी तुम्हाला सांगणार आहे. खूप मोठा पीडीएफ असणार 35 पेजेसचा, जी की याच्यामध्ये व्याख्या वगैरे दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता, ओके. आता याचा नियम वगैरे व्याख्या वगैरे दिलेल्या कॅटेगरीनुसार तुम्ही वाचून घ्या. एवढं महिला आरक्षण वगैरे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं पात्रता, या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट इथून चालू होतो. पात्रता, उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर दिलेलं आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांमधील मराठी भाषिक उमेदवारांना वरील पदांसाठी अर्ज करता येईल. सदर उमेदवारांसाठी 885 गावातील 15 वर्षाचे रहिवासी वास्तव आपण इथं असाल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. आता शैक्षणिक पात्रता असणार याच्यामध्ये दिलेलं आहे, जे की सर्व पदांसाठी असणार आहे. माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र म्हणजे 10वी पास असणे गरजेचं आहे. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान आले पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, ओके. त्यानंतर दिलेलं आहे उमेदवारांना इथं शैक्षणिक पात्रता ही अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत धारण केलेली असावी. जर उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकानंतर शैक्षणिक पात्रता धारण केलेली असेल तर अशा उमेदवाराला कोणत्याही कारणास्तव परीक्षेसाठी पात्र ठरले जाणार नाही, असे इथे दिलेले आहे, ओके. त्यानंतर उमेदवारांचे स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षेला बसू पण दिले जाणार नाही, असे इथे दिलेले आहे. अशा छोट्या मोठ्या माहितीच्या दिलेल्या आहे, ओके. जे की तुम्ही वाचू शकता. इथे कॅटेगरीनुसार दिलेलं आहे. पदांबद्दल आरक्षण तरतूद दिलेले आहे. खेळाडू आरक्षण दिलेलं आहे. दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे. याच्यामध्ये अनाथ आरक्षण दिलेलं आहे. पदवीधर अंशकालीन आरक्षण दिलेलं आहे. आणि जात प्रमाणपत्र प्रत्येक कॅटेगरीचे आपल्याला लागणार आहे, ज्यांच्याकडे असेल त्यांना. वयोमर्यादा दिलेली आहे. आता याच्यामध्ये वयोमर्यादा जी असणार आहे आपल्याला, वय हे अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकामध्ये गणण्यात येणार आहे. सदर सर्व पदांची किमान 18 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे वय, ओके. 38 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो आणि 43 वर्ष मागासवर्गीयवाले भरू शकतात फॉर्म, ओके. 45 वर्ष जे असणार आहे माजी सैनिक वगैरे आपण अंशकालीनमध्ये जर असाल असं दिलेलं आहे, जे की तुमचा पॅरेग्राफ खाली दाखवतो आता, ओके. आराखीवला 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. कॅटेगरीमध्ये मागासवर्ग 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. दिव्यांग पर्सन 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. अनाथ असाल तर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. माजी सैनिकांचे पाल्य वगैरे असाल आपण त्यांचे तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. अंशकालीन कर्मचारी असाल 46 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. स्पोर्ट्स पर्सन असाल म्हणजे खेळाडू असाल 43 वर्षापर्यंत एक सर्व्हिसमॅनला पण इथे दिलेली आहे सूट, ओके. आता स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. याच्यामध्ये वेळापत्रक दिलेलं आहे संचालकसाठी. सदर परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यातील ठिकाणी आपल्याला घेण्यात येणार आहे, केली जाईल. उमेदवारांच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार असलेल्या ऑनलाईन अर्ज करून सदर भरती परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या परीक्षा केंद्रावर आपल्याला परीक्षेच्या दिनांकास विविध वेळेत उपस्थितीत राहायचं आहे. उमेदवार एकापेक्षा जास्त संवर्गातील अर्ज करून परीक्षेमध्ये बसू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना प्रत्येक संवर्गातील स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक राहील, ओके. आता त्याच्यामध्ये दिलेल्या परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. या स्वरूपामध्ये घेण्यात येईल, ओके. त्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 तासाचा टाइम दिलेला आहे, ओके. ज्या पद ज्या ज्या पदांसाठी आपल्याला शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही, अशा गटमधील सर्व पदांकरिता उमेदवारांची निवड करताना मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील आपल्याला प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून 200 गुणांची आपल्याला इथं परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या 45% गुण मिळवलेल्या उमेदवारांना निवड सूचीमध्ये
गुणवत्ता यादी शिफारस करण्यात येईल. म्हणजे 200 गुणांपैकी आपल्याला कमीत कमी 90 मार्क तरी आणायचेच आहे. असं त्यांचं इथं म्हणायचं आहे. ओके. तरच तुमचं यादीमध्ये इथं नाव येणार आहे. नाहीतर तुमचं यादीमध्ये नाव येणार नाही. असं इथं त्यांना स्पष्टपणे दिलेलं आहे. ओके. गड्ड संवर्गातील सुरक्षा रक्षक व पहारेकरी व चौकीदार पदांसाठी आपल्याला पोलीस भरती नियमाप्रमाणे आपल्याला 165 सेंटीमीटर हाईट पाहिजे इथं महिला पुरुषांसाठी आणि छाती जी असणार आहे 79 न फुगवता फुगवून 84 असली पाहिजे. जर महिला असाल तर 155 सेंटीमीटर हाईट पाहिजे आहे. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो या पदासाठी. ओके. फायनल मेरिट लिस्ट वगैरे आपलं त्यानुसारच लागणार आहे. 7 दिवसाआधी तुम्हाला प्रिंटआउट भेटून जाईल. जे की तुम्हाला ईमेल ॲड्रेसवर तुम्हाला एक मेसेज मिळून जातो. परीक्षा केंद्र दिलेलं आहे, जो की परीक्षा केंद्र असणार आहे, जे की आपल्याला परीक्षा प्रवेश पत्राचे आपल्याला नमूद केलेल्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माझ्या निवड सूचीमध्ये. ओके. याच्यामध्ये ओळख पटवण्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओळख पटवण्यासाठी आयडी प्रूफला सोबत घेऊन जा. ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड जे पण आपल्याकडे असेल ते सोबत घेऊन जायचं आहे. उमेदवारांना समान गुण मिळाल्यास आपल्याला कार्यवाही करायची आहे. आता परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येईल. ओके. आत्मस्थ शेतकरी असाल तर त्यांच्यासाठी दिलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने आता दिलेल्या जे निवड सूचीत समाविष्ट करण्याच्या आपल्याला उमेदवारांची संख्या दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये आपण बघू शकतो दिलेली आहे संख्या. आता 1 मध्ये तर 3 दिलेली आहे. ओके. त्यानंतर 3 ते 4 मध्ये दिलेली आपल्याला रिक्त पदे 100% पेक्षा 5 यापैकी अधिक असेल ते. ओके. 5 ते 9 मध्ये जर असेल तर रिक्त पदाने 50% किंवा 10 पैकी जे असेल ते अधिक असणार आहे आणि 10 ते 49 मध्ये असेल तर आपल्याला इथं 30% किंवा 15 पेक्षा अधिक असेल ते दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे आता निवड सूचीतील कालमर्यादा दिलेली आहे आपल्याला. रुजू होण्यासाठी 30 दिवसामध्ये आपल्याला इथं कामाला हजर व्हायचं आहे. ओके. त्यानंतर इथं पदभरती प्रक्रियेची अंमलबजावणी वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथं आपल्या परीक्षा शुल्क हा इम्पॉर्टंट पॉईंट ₹1000 खुल्या प्रवर्गांना इथं फीज असणार आहे. तर मागासवर्गीय असाल, माजी सैनिकांना कोणतीही मागासवर्गीयांना ₹900 असणार आहे. माजी सैनिकांना, दिव्यांगांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. उपरोक्त ही फी बँकेचे चार्जेस असणार आहे अतिरिक्त. त्यानंतर इथं नॉट रिफंडेबल असणार आहे. केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल फीज वगैरे सगळी काही माहिती आपली पावती वगैरे डाउनलोड करून ठेवायची. अर्ज करण्याची पद्धत यांची ऑनलाईन पद्धतीने यांची वेबसाईट लिंक दिलेली आहे. याच्यावरूनच आपल्याला अप्लाय करायचं आहे. अर्धवट भरलेला फॉर्म विचारता घेतला जाणार नाही. पोस्ट आणि कुरिअरने हस्तपोच अर्ज विचारता घेतला जाणार नाही. ही आपल्याला नोंद घ्यायची आहे. आता ज्या दिलेले आपल्याला डिक्लेरेशन्स वगैरे वाचून घ्यायचे. परीक्षा ही स्थगिती करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे, पदसंख्येत बदल करणे, तसेच भविष्यात शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल झाल्यास त्याबाबत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात अधिक राहून अटी शर्ती यांच्या स्थितीत राहून बदल करण्याचे अधिकार शासनाकडे राखून ठेवण्यात आलेले आहे. डिक्लेरेशन याच्यामध्ये दिलेलं आहे, जे की आपल्याला ॲक्सेप्टेबल आहे. त्यानंतर इथं उमेदवाराचं घोषणापत्र दिलेलं आहे, जे की तुमची सही वगैरे तेव्हा घेण्यात नाव वगैरे सही वगैरे असते. अपील समिती दिलेली आहे. केंद्र दिलेले आहे. परीक्षेमध्ये केंद्रावरील तक्रार निवारण जे असणार आहे, हे पहिलं अध्यक्ष, परीक्षा केंद्र प्रमुख. ओके. सदस्य सचिव म्हणजे पर्यवेक्षक आणि सदस्य म्हणजे सम समवेक्षक. याच्यामध्ये 7 वाजल्यापासून आपल्या परीक्षा केंद्रावर हे कार्यरत असणार आहे. तुमच्यासाठी इथं असणार आहे 7 वाजल्यापासून सकाळी. ओके. परीक्षा संदर्भात गैरप्रकरण झाल्यामध्ये कारवाई वगैरे होऊ शकते. आपल्याला हे लक्षात द्यायचं आहे. नियुक्तीचे दिलेले आहे, प्रमाणपत्र दिलेले आहे. आपल्याला सगळे प्रमाणपत्र लागणार आहे. रुजू झाल्यावर आपल्याला शारीरिक सॉरी एज्युकेशन प्रमाणपत्र, त्यानंतर आपलं शारीरिक प्रमाणपत्र, फिटनेस सर्टिफिकेशन, त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेशन, डोनेशन सर्टिफिकेशन, जातीचा दाखला, ओके. 10वी, 12वी, 7वीचा दाखला, संपूर्ण डॉक्युमेंट इथं स्टेप बाय स्टेप लागणार आहे, जे की इथं दिलेलं आहे. प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, महाराष्ट्र राज्य विकास प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, 10वीचं सर्टिफिकेशन, जन्म दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, त्यानंतर जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला द्यायचा आहे. ओके. अशा पद्धतीचे दाखले तुम्हाला लागणार आहे. महत्त्वपूर्ण सूचना वगैरे त्यात दिलेल्या आहे. परिशिष्ट अ मध्ये. ओके. जे की पदाचे नाव दिलेलं आहे. जे तुम्ही जी वाट बघता शिपाईसाठी इथं गड्डची भरती 15,000 S1 सॅलरी 15,000 37,600 पगार 15 पदे. माडीसाठी गड्ड भरती S1 सॅलरी 15,000 37,600 पगार 1 पद असणार आहे. अंधार खोली परिचयासाठी S1 सॅलरी 15,000 47,600 पगार याचे 4 पद असणार. टोटल इथं 20 पदांसाठी भरती बघायला मिळते आपल्याला. कुठं रिक्त पदांचा तपशील कुठे असणार आहे? डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूरमध्ये. ओके. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला आता एज्युकेशन क्वालिफिकेशन. आता सगळ्या पदांसाठी शिपाई, माडी व अंधार खोली परिचयासाठी 10वी पास असणे गरजेचं असणार आहे. सगळ्यांसाठी 10वी पास. ओके. त्यानंतर उपरोक्त इथं दिलेली संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज
सादर करण्याची सूचना वगैरे दिलेल्या ऑनलाईन पद्धतीसाठी आपल्याला 2025 साठी पात्र असलेले अप्लाय करू शकता. ऑफलाईन वेबसाईट लिंक दिलेली आहे. जे की तुम्हाला मी माहिती वगैरे सांगितली. लेटेस्ट पासपोर्ट साईज, फोटोग्राफ, सिग्नेचर, घोषणापत्र, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, असे डोनेशन सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेट सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. जे की तुम्हाला आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. याचा कॅटेगरीनुसार तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथं बघू शकता. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता आपण आता खाली जाऊया. ओके. तर आपण आता खाली जाऊया. याच्यामध्ये दिलेलं आहे दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे. दिव्यांग आरक्षणाबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्ही जर दिलेलं आहे कोणते आरक्षण लागत असता. मेडिकल फॉर्मॅट दिलेलं आहे त्याचावाला. ओके. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इथं शिपाई पदासाठी आपल्याला वेतन स्तर S15 सॅलरी, वेतन स्तर S1 असणारे 15,000 पासून 37,600 पगार. जर तुम्हाला कॅटेगरीमध्ये पदे बघायची असेल तुम्ही इथं बघू शकता 15 पदे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. आपल्याला जर कॅटेगरी असेल तरच आपण अप्लाय करा. त्यानंतर इथं दिलेले आहेत संवर्ग अंतर खोली परिचयासाठी 4 पदे S1 सॅलरी 15,000 पासून 37,600 पगार. याच्यामध्ये आपल्याला किती पदे दिलेली आहेत? 4 पदे आपण बघू शकता कोणत्या कॅटेगरीचे आपण बघून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं माडी या पदासाठी एक पद असणारे कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला विजा अ साठी असणारी विमुक्त जाती अ मध्ये. ओके. यांना पगार S1 सॅलरी 15,47,600 पगार असणार आहे. ओके. त्यानंतर एवढं झाल्यानंतर फॉर्मॅट सोर्स सर्टिफिकेशन फॉर्मॅट दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लहान कुटुंबाची पत्त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे यामध्ये. ओके. पण आपल्याला लागणार याच्यात नाव टाकायचं, आपलं ठिकाण, दिनांक, आपली सही करायची आहे. मुलं वगैरे टाकायचं आहे ऑनलाईन पद्धतीने. प्रोफाईल कशी अपलोड करायची, प्रोफाईल निर्मिती करायची, अर्जामध्ये माहिती पुनर्लेखन करायची, अर्ज सादर करायचा, परीक्षा शुल्क भरायची, प्रिंट काढायची. आपल्याला लॉग इन करायचं, रजिस्ट्रेशन करायचं, लॉग इन पासवर्ड बनवायचा, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून नंतर आपल्याला पर्सनल डिटेल वगैरे भरून आपल्या सिग्नेचर, फोटोग्राफ्स अपलोड करून घ्यायची. ते साईज वगैरे दिलेली आहे. ओके. अर्ज नोंदणीबद्दल इथं माहिती वगैरे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड मार्फत तुम्ही इथून परीक्षा शुल्क भरू शकता. ओके. याची माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. याच्यामुळे आता स्टेप बाय स्टेप आता जर बघायला गेलं इथं फॉर्मॅट सर्टिफिकेट दिलेलं आहे, लेखनिक व अनुग्रह कालावधी दिलेला आहे, भरपाई वेळ दिलेला आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे. आता पुढे गेल्यानंतर आपण जर गेले तर आता दिव्यांगांसाठी इथं माहिती दिलेली आहे. प्रति तास आपल्याला 20 मिनिटे एक्स्ट्रा मिळत असतात. ओके. प्रति तासामध्ये लक्षात द्यायचं म्हणजे 2 तास 1000 पेपर असला 40 मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा मिळत असतात. ओके. त्यानंतर दिलेली आपल्याला परिशिष्ट एक आपल्याला ज्या पदांकरता किमान शैक्षणिक अर्थ माध्यमिक शालांचं SSC उत्तीर्ण आहे अशा परीक्षा पदांचा अभ्यासक्रम दिलेला आहे. आता किती प्रश्न येणार याचा विषय दिलेला आहे, घटक दिलेला आहे, प्रश्न व गुण दिलेला आहे. मराठी भाषेमध्ये आपल्याला इथं 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार त्याचा इथं घटक दिलेला आहे. इंग्रजीमध्ये आपल्याला 25 प्रश्न 50 गुणांसाठी त्याचा इथं घटक दिलेला आहे. ओके. सिलॅबस ओके. सामान्य ज्ञानसाठी त्याचा सिलॅबस दिलेला आहे, जो की 25 गुण 50 गुणांसाठी असणार आहे. आणि बौद्धिक चाचण्या सिलॅबस दिले 25 गुण 50 गुणांसाठी. 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा असणार आहे. तर 35 नंबरचा हा PDF शेवटपर्यंत तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. ओके. तर ही तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. ऑनलाईन अप्लाय करण्याची दिनांक असणार आहे 30/10/2025 ते 20/11/2025 आपण ऑनलाईन अप्लाय करू शकतात. ओके. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल Telegram चॅनल, WhatsAppला मी सेंड करून देईन. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. ज्या जास्त मित्रांना शेअर करा. आणि चॅनल नवीन त्यांना सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.